सो हाय एवरीवन, वेलकम बैक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आय नो जेवढी पण मुलं फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी और फार्म डीला अप्लाय करतात, ही सगळी मुलं वेट करतात कॅपराऊंडच्या शेड्यूलचा, की आपल्या कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होईल. बट मी तुम्हाला एक गुड न्यूज देतो की सीड सेलने फायनली आपल्या कॅपराऊंडचे डेट्स आता रिलीज केलेले आहेत, ते पण ऑफिशियली. मी ऑफिशियल वेबसाईटवर ह्या इथे आलेलो आहे, सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आणि जर आपण ह्या इथे इम्पॉर्टंट डेट्समध्ये गेलो तर तुम्ही ह्या इथे चेक करू शकता की जे आधी आपल्याला फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंत डेट्स दाखवत होते, तर ह्याच्या पुढचे पण डेट्स आता रिलीज केलेले आहेत. तुम्ही ते चेक करू शकता की तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 14 सप्टेंबरला रिलीज झाली होती. आता त्याच्यानंतरचं शेड्यूल पण आपल्याला इथे सीड्स त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. हे आता ज्या टायमाला मी चेक करतोय हे शेड्यूल अपडेट होत आहे. बट आता हे वरचे जे पण काही डेट्स आहेत ऑप्शन फॉर्म फिलिंगचे, हे सगळे डेट्स आता सीड्स त्यांनी फायनली रिलीज केलेले आहेत. आता नक्की काय डेट्स आहेत, तुमची इम्पॉर्टंट डेट्स काय काय आहेत, कोणत्या डेटला तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे, तर हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, मी इंस्टाग्रामवर Q&A करतोय, म्हणजे तुमचे जे पण काय क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चनचं मी आन्सर करतोय. तर मी एक इंस्टाग्राम ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या इंस्टाग्राम IDला तुम्ही नक्की फॉलो करा. आणि जर तुमचे काही पण क्वेरीज असतील तर ते तुम्ही त्या IDवर मला विचारू शकता. आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर फायनल मेरिट लिस्ट नंतर सगळ्यात पहिले तुमचं डिक्लेअर होणार आहे, ती आहे तुमची सीट मॅट्रिक्स. कॅपराऊंड 1 साठी तुमची एक सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार आहे, जी डिक्लेअर होणार आहे 20 सप्टेंबरला. म्हणजे 20 सप्टेंबरला तुम्हाला समजेल की कॅपराऊंडमध्ये कोणते कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करतात, कोणत्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये किती TFWचे सीट्स आहेत. तर हे सगळं तुम्हाला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये समजणार आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण सीट मॅट्रिक्स रिलीज होईल त्याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. आता एकदा तुमची सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाली, त्याच्यानंतर तुमचे एक ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड 1. म्हणजे कॅपराऊंड 1 साठी तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच काय की कॅपराऊंड 1 मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करत असेल तर तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते, की मला पहिल्या प्रेफरन्सला हे कॉलेज पाहिजे, दुसऱ्या प्रेफरन्सला हे कॉलेज पाहिजे, तिसऱ्या प्रेफरन्सला हे कॉलेज पाहिजे. तर ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. तर कॅपराऊंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही 21 सप्टेंबरला सुरू होणार आहे ते 23 सप्टेंबरपर्यंत. तुम्हाला 3 दिवस दिलेले असतील. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही कॅपराऊंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची. आता कॅपराऊंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर त्याचा एक तुम्हाला रिझल्ट मिळतो, म्हणजेच काय की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1. म्हणजे कॅपराऊंड 1 च्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जे पण कॉलेजेस टाकले होते त्या कॉलेजेसपैकी तुमचा नंबर कोणत्या कॉलेजमध्ये लागला आहे तर त्याचा एक तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर हा रिझल्ट तुम्हाला 25 सप्टेंबरला बघायला मिळेल. म्हणजे 25 सप्टेंबरला तुम्हाला समजेल की कॅपराऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे. आता एकदा तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रोसेससुद्धा करावी लागते. सगळ्यात पहिले जर तुम्हाला कॉलेजमध्ये नंबर लागलेला असेल तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, तर हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजेच काय की ॲक्सेप्टिंग टू दी ऑफर सीट बाय दी कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन. म्हणजे लॉग इनमधनं तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं की जे पण कॉलेज आपल्याला कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं आहे तर ते कॉलेज मला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. तर ह्यासाठी तुम्हाला एक टाईम पिरियड दिलेला आहे, 26 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं आहे ते घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅपराऊंड 1चं कॉलेज घ्यायचं असेल, म्हणजे जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळालं आहे, जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टसुद्धा करावं लागतं. म्हणजेच काय की त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं, त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागतं, तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतात. ही सगळी तुम्हाला प्रोसेस करावी लागते. आणि ह्याच्यासाठी पण तुम्हाला सेम डेट्स दिलेल्या आहेत, 26 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत. जर तुम्ही ते नोटीस केलं असेल की तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि कॉलेज रिपोर्ट करण्यासाठी हे तुम्हाला सेम डेट्स दिलेले आहेत, 26 सप्टेंबरपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत. तर ही प्रोसेस तुम्हाला मिस नाही करायची. मी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट देत जाईन की तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, कशी करायची आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. त्यासोबत तुम्हाला कॅपराऊंडचं ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे हे पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुमची कॅपराऊंड 1 ची रिपोर्टिंगची सगळी प्रोसेस झाली, त्याच्यानंतर डिस्प्ले होणार आहे तुमची वॅकन्सी लिस्ट. म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅपराऊंड 2. म्हणजे कॅपराऊंड 1 झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहे तर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये समजेल. एक PDF डिक्लेअर होते तर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये समजेल. तर ही तुमची वॅकन्सी लिस्ट ही तुमची 29 सप्टेंबरला डिक्लेअर होणार आहे. आता एकदा तुमची वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर झाली त्याच्यानंतर लगेच तुमची ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड 2. म्हणजे कॅपराऊंड 2 साठी लगेच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. तर कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट आहे 30 सप्टेंबरपासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत. तर ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला कॅपराऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे.
आता एकदा तुम्ही कॅपराउंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग केलीत, म्हणजे सगळे तुम्ही कॉलेजची लिस्ट वगैरे अपलोड करून झाली, त्याच्यानंतर त्याचा एक तुम्हाला रिझल्ट मिळणार, म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2. कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर हे तुम्हाला समजेल 5 ऑक्टोबरला. 5 ऑक्टोबरला तुम्हाला समजेल की कॅपराउंड 2 मध्ये तुमचा कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे तर ती प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज, बेटरमेंट, तर हे ऑप्शन सिलेक्ट करायला तुम्हाला लॉग इनमध्ये मिळणार आहे. आणि हे तुम्हाला कसं सिलेक्ट करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला ह्याच्यामध्ये सेल्फ व्हेरिफिकेशनची पण स्टेप करावी लागते, तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची पण प्रोसेस करावी लागते. तर ही स्टेप तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी करायची आहे, तुम्ही घरी बसून ही सगळी प्रोसेस कशी करू शकता तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर इकडे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे जे पण तुम्हाला सीट मिळालेली आहे तर ते तुम्हाला सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर त्याची तुम्हाला एक डेट दिलेली आहे 6 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत. तर हा तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 2 मध्ये मिळालं आहे तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावे लागतील. आता जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं, जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं, म्हणजे त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मला कॅपराउंड 2 मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला आहे आणि मला ते कॉलेज पाहिजे, मला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे, मला कॅपराउंड 3 मध्ये कॅपराउंड 4 मध्ये मला नाही जायचं आहे, मला कॅपराउंड 2 मध्ये जे कॉलेज मिळालं त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी मला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागेल. त्या कॉलेजमध्ये जाऊन काही फॉर्म फिलिंग वगैरे करावी लागेल, म्हणजे जे पण काय डॉक्युमेंट्स आहेत हे मला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतील. तर ही प्रोसेस तुम्हाला हे रिपोर्टिंगच्या ह्याच्यामध्ये करावी लागते. तर आणि ही रिपोर्टिंगचा टाईम पिरियड तुम्हाला दिलेला आहे 6 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत. आता ह्या टाईम पिरियडमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं ते पण सिलेक्ट करायचं आहे, ॲज वेल एज तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टसुद्धा करायचं आहे. आता सगळ्यांनीच कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं नसतं, जे पण ॲडमिशन घेणार आहेत त्या कॉलेजमध्ये त्याच मुलांनी रिपोर्ट करायचं असतं. आणि टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही त्या टाईम समजून घ्या, तुमचे डेट्स वगैरे समजून घ्या. मी पुढे तुम्हाला सांगेन की कोणती तुम्हाला प्रोसेस कशी करायची आहे, काय करायचं आहे हे सगळं सांगेन. फक्त हे सगळे डेट्स तुम्ही समजून घ्या. आता ह्याच्यानंतर तुमची एक वॅकन्सी लिस्ट डिस्प्ले होते, म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅपराउंड 3. म्हणजे कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 झाल्यानंतर कॅपराउंड 3 साठी कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत तर त्याची एक तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. आणि ही लिस्ट तुम्हाला मिळणार आहे 9 ऑक्टोबरला, म्हणजे 9 ऑक्टोबरला तुम्हाला वॅकन्सी लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल. त्याच्यानंतर लगेच तुमची कॅपराउंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते, म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराउंड 3. म्हणजे जी पण मुलं कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतात तर त्या मुलांना एक कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते कॅपराउंड 3 साठी. तर ही तुमची कॅपराउंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग 10 ऑक्टोबरला सुरू होणार आहे ते 13 ऑक्टोबरपर्यंत. म्हणजे हा तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला कॅपराउंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट करायची आहे. आता कॅपराउंड 3ची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट केल्यानंतर तुमचे एक डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3, म्हणजे कॅपराउंड 3चा एक तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे की तुम्ही जी पण कॅपराउंड 3 साठी कॉलेज लिस्ट अपलोड केली होती त्याच्यामधनं तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर हे तुम्हाला समजेल. आणि हे तुमची अलॉटमेंट ही 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. आता एकदम तुमची 15 ऑक्टोबरला अलॉटमेंट रिलीज झाली, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे. म्हणजे जे पण तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. जर तुम्हाला कॅपराउंड 4 मध्ये जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकता. तर हे तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजची प्रोसेस करावी लागेल, जी आहे 16 ऑक्टोबरपासून तुम्हाला करायची आहे ते 18 ऑक्टोबरपर्यंत. तर हे तुम्हाला टाईम पिरियड दिलं आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहे. त्याच्यानंतर जी पण मुलं कॅपराउंड 3 मध्ये जे त्यांना कॉलेज मिळालं त्याच कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला एक कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळालं आहे आणि मला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागेल, तिकडे माझं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. म्हणजे कॉलेजमध्ये मला जाऊन ॲडमिशन वगैरे कन्फर्म करायचं आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स मला तिकडे सबमिट करावे लागतील. तर ही आपली रिपोर्टिंगची डेट आहे 16 ऑक्टोबरपासून ते 18 ऑक्टोबरपर्यंत. तर ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे, ज्या पण मुलांना ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे त्या मुलांसाठी. त्याच्यानंतर ह्या इकडे त्यांनी मे बी लास्ट इयरचे हे डेट्स आहेत, मे बी ह्या इकडे त्यांनी अपडेट नाही केलं आहे, हे इग्नोर करा. जे पण मी आता सिलेक्ट केलं हे तुम्ही इग्नोर करा. खालचे डेट्स बघा. आता एकदमची रिपोर्टिंगची प्रोसेस झाली, ही जी रिपोर्टिंगची प्रोसेस आहे ही तुमची झाली. त्याच्यानंतर तुमची एक वॅकन्सी लिस्ट डिस्प्ले होणार, म्हणजे कॅपराउंड 4 साठी, म्हणजे कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 हे तिन्ही राऊंड झाल्यानंतर कॅपराउंड 4 साठी कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत तर एक तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड केली जाणार आणि ही लिस्ट तुमची 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर परत तुमची कॅपराउंड 4ची ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते सुरू होणार. कॅपराउंड 4ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे.
त्याच्यानंतर इकडे तुमचा एक रिझल्ट डिक्लेअर होणार की कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागली आहे. तर हे तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 4 हे 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. म्हणजे आता ह्याच्यानंतर कुठलाही राऊंड नसणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्याकडे सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज, कॅपराऊंड 4 नंतर सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजचा कुठलेही ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही आहे. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर ह्या ते जी पण तुम्हाला सीट मिळाली ही तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. तर ही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस ही तुम्हाला 28 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तर रिपोर्टिंगचे पण प्रोसेसची डेट आहे 28 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत. ह्या टाईममध्ये जे पण तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये कॉलेज मिळालेलं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी लक्षात घ्या की इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी तुम्हाला माहिती असेल की मी सांगितलं होतं की तुमचे ॲडमिशनचे मेथड वेगवेगळे असतात. कॅपराऊंड एक मेथड असते, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हे सगळे मेथड्स असतात. आता कॅपराऊंड 4 नंतर कुठलीही ऑफिशियल कॅपराऊंडची प्रोसेस नसते. कॅपराऊंड 4 हा तुमचा शेवटचा राऊंड असतो. बट आता ह्या वर्षीपासून जे नवीन राऊंड काढलेला आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हा ॲक्च्युली आधीपासून पण होता, बट आधी हा इलिगल होता आणि आता सीड सेलने गव्हर्नमेंटने हा राऊंड लिगल केलेला आहे. तर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स, म्हणजे जर तुम्हाला ILS राऊंडसाठी किंवा स्पॉट राऊंडसाठी पार्टिसिपेट करायचं असेल तर त्याचा पण तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरच एक ऑप्शन मिळणार आहे, तो मी तुम्हाला दाखवेन. तर हा तुमचा ऑप्शन 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. लक्षात घ्या 20 सप्टेंबरपासून तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी अप्लाय करू शकता. इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. ह्याचे डेट्स आहेत 20 सप्टेंबरपासून ते 27 ऑक्टोबरपर्यंत. तुम्हाला एवढा टाईम पिरियड दिला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनसाठी ऑप्शन फॉर्म तुमच्या लॉगिनमधनं भरू शकता. हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तर ते मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. एकदा हा फॉर्म रिलीज झाला हे मी तुम्हाला सांगेन की कुठला फॉर्म तुम्हाला कसा भरायचा. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू दी रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजे एकदा तुम्ही हा ऑप्शन फॉर्म भरलात तर त्याच्यानंतर जे पण तुम्ही फॉर्म भराल तर ते इन्स्टिट्यूटला कधी ट्रान्सफर होणार आहे तर 1 नोव्हेंबरला हे सगळे फॉर्म आहेत हे इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकंट सीट आफ्टर कॅप, म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये जर कुठलेही सीट वॅकंट वगैरे असतील तर त्याच्यासाठी तो स्पॉट राऊंड, कॅप राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हे कॉलेजवाले कंडक्ट करत असतात. तर ते कंडक्ट करायचे काय डेट्स दिलेले आहेत 1 नोव्हेंबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत एवढा तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केलेला असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही स्पॉट राऊंडला पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. तर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला पर्सनली कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं. हे मी तुम्हाला टाईम आल्यानंतर सांगेन, आत्ता सांगण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. तुम्ही अजून कन्फ्यूज व्हाल तर त्यामुळे मी हा पॉईंटला अजून जास्त डेटमध्ये जात नाही आहे. बट हे डेट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज, म्हणजे जर कुठल्याही कॅन्डिडेटला कॅपराऊंड 1मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागले आणि त्या मुलांनी स्पॉट राऊंडमध्ये पण पार्टिसिपेट केलं आणि स्पॉट राऊंडमध्ये त्याला अजून एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागला तर तो मुलगा कॅपराऊंडची सीट ही कॅन्सल करू शकतो. बट ती सीट कॅन्सल करायची एक तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे. हे डेडलाईन काय आहे 6 नोव्हेंबर, म्हणजे 6 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ॲडमिशन हे कॅन्सल करू शकता. जर तुम्ही 6 नोव्हेंबरपर्यंत कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल आणि जर तुम्ही ते कॅन्सल केलं तर तुम्हाला पूर्ण फीज ही रिफंड केली जाणार आहे. त्यासोबत जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केलेले असतील हे पण तुम्हाला परत रिटर्न केले जाणार आहेत. बट 6 नोव्हेंबरनंतर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करायला गेलात तर तुम्हाला पूर्ण फीज रिफंड मिळणार नाही आहेत. तर ह्या इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये पण हा पॉईंट दिला आहे, तर हे तुम्ही नीट वाचून घ्या. त्याच्यानंतर तुमचे स्पॉट राऊंडचे कट ऑफ डेट वगैरे हे तुम्हाला दिले आहेत. 7 नोव्हेंबरलाच हे कट ऑफ वगैरे रिलीज होणार आहेत. त्याच्यानंतर फॉर इन्स्टिट्यूट हे कॉलेजवाल्यांसाठी आहे. लास्ट डेट ऑफ अपलोडिंग डाटा डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे कॉलेजवाल्यांना कॅन्डिडेटचे डिटेल्स अपलोड करावे लागतात. तर त्यासाठी पण कॉलेजवाल्यांना डेडलाईन दिलेली आहे, ती आहे 7 नोव्हेंबरपर्यंत. तर ही सगळी कॅपराऊंडची प्रोसेस आहे. ही सगळी कॅपराऊंडची प्रोसेस आता तुम्हाला करावी लागणार आहे. आय नो तुम्ही आता खूप कन्फ्यूज झाला असाल की दादा हे काय सांगितलं, ह्या स्टेपला मला हेच करायचं का, त्या स्टेपला मी हे नाही का करू शकत. हे हजारो प्रश्न असणार आहेत तुमच्या मनामध्ये. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी टाईम टू टाईम प्रत्येक स्टेपवर मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम IDवर पण तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा. माझी इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या इंस्टाग्राम IDला सगळ्यांनी फॉलो करायचे आहे, कारण की त्याच्यावर पण मी काही इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे त्या इंस्टाग्राम IDवर पण तुम्ही नक्की फॉलो करा.
सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला शेड्यूल सांगितलं तर हे सगळं शेड्यूल तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप पण नक्की करा, ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. सो त्याच्यामुळे हाईप करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.